रेल्वे प्रवाशांसाठी आणि रेल्वेनं आता प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही बातमी म्हणजे रेल्वे तिकीट रिफंड पॉलिसीमधल्या बदलांबाबतची आहे। 8 तासांपूर्वी जर तिकीट रद्द केलं तर नो रिफंड अशी आता पॉलिसी असणार आहे। या आधी 4 तासांची यासाठी मुदत होती। रेल्वे तिकिटाच्या काळा बाजाराला आणि एजंटगिरीला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी तिकीट रिफंड पॉलिसीमध्ये बदल करण्याची ही घोषणा केली आहे। आणि आता या नव्या नियमानुसार गाडी सुटण्याच्या 8 तासांपूर्वी तिकीट रद्द केलं तर प्रवाशांना कुठलाही परतावा मिळणार नाहीये। या आधी ही मुदत 4 तासांची होती। तर रेल्वेची नवी रिफंड पॉलिसी नेमकी कशी आहे एकदा आपण ग्राफिक्सद्वारे हा सगळा मुद्दा समजावून घेऊया। तर जुना नियम पहा काय होता। 48 तासांपूर्वी जर रेल्वे तिकीट रद्द केलं तर पूर्ण रिफंड मिळत होता। आता नवा नियम आहे 72 तासांपूर्वी 48 ते 12 तासांमध्ये जुना नियमानुसार 25% कपात व्हायची। आता 72 ते 24 तासांमध्ये असणार आहे। 12 ते 4 तासांचा नियम आधी होता तर आता त्यावेळी 50% कपात असायची आणि आता 24 ते 8 तास असणार आहे। तर 4 तासांपूर्वी जर तिकीट रद्द केलं तर परतावा मिळणार नाही असं आधीची पॉलिसी सांगत होती। आता 8 तासांपूर्वी जर तिकीट रद्द केलं तर रिफंड पॉलिसी मिळणार नाही।